पोलिसांवरती झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रोष व्यक्त केलाय। नागपूर हिंसाचारावेळी ज्यांनी पोलिसांवरती हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू, त्यांना सोडणार नाही अशा शब्दांतच फडणवीसांनी पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फहीम खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आणि त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फहीम खाननं जमवून चिथावणी देत पोलिसांवरती शस्त्रानं हल्ला केल्याचा आणि दंगल घडवल्याचा आरोप आहे। आरएसएसनं विश्व हिंदू परिषदेचे कान टोचलेत। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाहीये, कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं आरएसएसनं म्हटलंय। नागपूर दंगलीची चौकशी आता एटीएसनं सुरू केली आहे। नागपूरच्या दंगलीत पोलिसांवरती पेट्रोल बॉम्बनंही हल्ला करण्यात आला होता, तर हा सुनियोजित कटाचा भाग होता अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती। जर हा कट असेल तर कुठल्या दहशतवादी संघटनेनं पैशांची उपलब्धता केली होती का याचाही तपास आता होणार आहे। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय आणि घोषणाबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असतानाच ही घोषणाबाजी झाल्याचं समजतंय, मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही। सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू झालाय आणि त्यावरून सचिन खरात यांनी जोरदार टीका केली आहे। आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यामुळे या संघटनांपासून बहुजन तरुणांनो सावध रहा असं आवाहन सचिन खरातांनी केलंय। नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं। यात गणेशपेठ पोलीस ठाण्यात आंदोलन करताना औरंगजेबाचा प्रतिकात्मक कबरही जाळण्यात आली आणि याच प्रकरणी अमोल ठाकरे यांच्यासह 7 लोकांनी अटक करत जिल्हा सत्र न्यायालयात पाठवण्यात आले। मुंबईत युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरती युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुण्यावरून सुरू झालेला युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा मुंबईत दाखल झाला। सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसचं हे आंदोलन होतं आणि यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती दरम्यान गोंधळ उडालाय। लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुलींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला, तर भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी दिली आहे। मुलींचा पाय बिलकुल लटकला असेल। विद्यार्थी इथे आतमध्ये भरती करता आलेले। नाशिकमधल्या मुजोर रिक्षा चालकाची बातमी साम टीव्हीने दाखवताच पोलीस ॲक्शन मोडवरती आली। पोलिसांनी गेल्या 5 दिवसांत शहरातल्या 1200 बेशिस्त आणि अनधिकृत रिक्षा चालकांवरती कारवाई केली आहे। मुजोर रिक्षा चालकांवरील धडक कारवाई आता पुढे सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी साम टीव्हीला सांगितलंय। नाशिकच्या महानगरपालिकेतील अधिकारी दर महिन्याला 10,000चा हप्ता घेत होता, मात्र या लाचखोर अधिकाऱ्याची हाव तेवढ्यावरच थांबली नाही, तर हा अधिकारी दर महिन्याला बोंबील, मासे, ताजी फळं आणि भाजीपालाही मागायचा। नाशिक मनपाचे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले। मुंबईच्या केएम रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। इंग्रजी बोर्ड काढलं नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाले होते, तर रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फासून आंदोलन केलं, तसंच मराठीचा अपमान केल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेनं अभाविपच्या विरोधात आंदोलन केलं। वाडिया महाविद्यालयाच्या गेटवरती अभाविपनं जॉईन अभाविप असं लिहिल्यामुळेच आता मनसे आक्रमक झाली आहे। त्यानंतर मनसेनं महाविद्यालयात धाव घेत अभाविपच्या बोर्डवरती काळही फासलं।
यूपीएससीच्या धर्तीवरती आता एमपीएससी परीक्षा होणार आहे. तसंच भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरतीही करण्यात येणार आहे. यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे.